कुठे हरवले प्रेम माझे भाग 38. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 37 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. तर सकाळी प्रिया उठून बघते तर काय, अज्जू बेडवर नसतो. ती अंघोळ वगैरे करून खाली त्याला शोधत असते, पण तो कुठेच नसतो. ती सगळीकडे शोधून हॉलमध्ये येऊन बसते, तो कुठेच दिसत नाही. बाबा म्हणाले, बेटा काय झालं, इतकी टेन्शनमध्ये का आहेस? प्रिया म्हणाली, बाबा ते काल रात्री अज्जू आलेला होता, तो थकला असेल म्हणून मी काही विचारलं नाही, आणि आज तो परत गेलाय सकाळीच, मी उठण्याआधीच. बाबा म्हणाले, हे काय नवीनच भानगड याची, थांब काल करतोय. बाबा काल करतात. अज्जू म्हणाला, हा बाबा बोला ना. बाबा म्हणाले, कुठे अज्जू, प्रियाला काळजी आहे तुझी, कळतंय का तुला? काल उशिरा येऊन आज लवकर गेलास काय? काही प्रॉब्लेम असेल तर सांग, बोलून सोडवू आपण. काय म्हणतोय मी? अज्जू म्हणाला, नाही हो बाबा, येईल घरी, बोलू तेव्हा, आणि माझं थोडं ते काम आहे, काही दिवस मला वेळ नसेल. बाबा म्हणाले, ओके, प्रियाला काल करून घे एकदा, काळजीत पडली आहे ती. अज्जू म्हणाला, हो. बाबा म्हणाले, तू 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 हॅलो हॅलो ठेवला वाटतं. प्रिया म्हणाली, जाऊ द्या बाबा, तो स्वतः सांगेल मला, आता मी नाही विचारणार काय झालं वगैरे. त्याला इतकं तर स्वतःच कळायला हवं ना, घरचे काळजी करत असतील नेहमी लहान मुलासारखा. काही झालं की बोलून सोडवतो ना आपण सगळे प्रॉब्लेम्स, मग याला काय होतं सांगायला? ते सर्व काही नाही, आता मी बोलणार नाही जोपर्यंत हा काही बोलत नाही. बाबा म्हणाले, प्रिया बेटा हे बघ, तो कधीच काही सांगणार नाही, बघू आपण एकदा विचारून, सांगतील तर ठीक, नाहीतर मग बघू काय होते पुढे. आई म्हणाली, आला का अज्जू? बाबा प्रियाला डोळ्यांनीच थांब मी सांगतो असं म्हणतात. काय हो राणी सरकार, गेलेत की आपले राजकुमार सकाळीच? ऑफिसमध्ये काही काम आहे म्हणून तो काही दिवस असाच उशिरा येईल आणि लवकर जाईल म्हणाला. तुम्ही कशाला इतकी काळजी करता? स्वतःची काळजी घ्या आता, तब्येत कमी होत चालली. ठीक आहे. आई निघून जातात. प्रिया म्हणाली, बाबा आईला खोटं का सांगितलं? सांगितलं का नाही? तो हे जाणून करतोय. बाबा म्हणाले, तू हे इतकं ठामपणे कसं म्हणू शकतेस? तो हे सर्व जाणून करतोय. प्रिया म्हणाली, हे बघा बाबा, जर कुठलीही प्रॉब्लेम असली मी सर्वात आधी अज्जूला सांगते, पण तो असं कधीच करत नाही. खूप वेळा विचारलं तेव्हा सांगतो. आता मी काय अंतर्यामी आहे का त्याच्या मनात काय चाललंय बघायला? बाबा म्हणाले, बेटा तू शांत राहा, बघूया तो सांगतो का. प्रिया म्हणाली, बरं येते मी. प्रिया तिच्या रूममध्ये जाऊन नावेल वाचत बसते. ययाती वि.स. खांडेकर लिखित. वाचून झाल्यावर ती खाली येते. अज्जूचा काहीच पत्ता नसतो. दुपारचे जेवण घेऊन सगळे विश्रांती म्हणून आपापल्या रूममध्ये जाऊन झोपतात. सायंकाळी उठून जेवण तयार झाल्यावर रात्रीचे जेवण करून सगळे झोपायला जातात. आजही तो असंच उशिरा येतो, पण प्रिया काहीही न बोलण्याचे ठरवते. प्रिया झोपायचे नाटक करते. तो काय करतो हे बघायला. तो फ्रेश होऊन झोपून जातो. प्रियाही झोपून जाते. तर सकाळी प्रिया उठून बघते, तो नसतो. प्रिया मनाशी ठरवते, आज रात्री काहीही झालं तरी त्याच्याशी ती बोलणार आहे. ती बाबालाही सांगते. बाबा तिच्या सोबत असतात. आणि रात्र होते. तर रात्री बाबा म्हणाले, बेटा आज बोलणार आहेस ना अज्जूसोबत? थोडं शांततेनं आधी त्याचा मूड बघ आणि मग हळूच विचार. जास्त त्रास नको करून घेऊस तू स्वतःला. अज्जूच्या मनात काय असतं कुणीच समजू शकत नाही. लहान असताना त्याला कुणाकडून दुखावलं तरीही कधीच बोलायचं नाही. बेटा थोडं धीराने घे, काळजी वाटते बेटा म्हणून बोलतोय, समजतेस ना? प्रिया म्हणाली, हो बाबा कळतंय मला, मी सर्व व्यवस्थित विचारते. हवं तर तो जरी चिडला मी शांत बसेन, पण आज काय त्याचं ते माहीत करावंच लागेल. असंच अबोला असला आणि काही विपरीत घडलं म्हणजे? नाही नको, मला काहीतरी याचं बघावं लागेल. तिकडून आई येतात. बाबा आणि प्रिया दोघेही शांत होतात. आई म्हणाली, अजून नाही आला का अज्जू? 3 दिवस झाले मला अन्न गोड लागत नाही, त्याला कळतंय की नाही विराट? आईची काळजी करणं सोडून दिलंय त्यानं. जाते मी माझ्या रूममध्ये, तुम्ही जेवून घ्या. प्रिया आईला डायनिंग टेबलवर हात धरून बसवते आणि म्हणते, आई अज्जूला काहीही झालेलं नाही, तुम्ही जेवून घ्या प्लीज आई. बघा किती अशक्त झाले आहे, जेवून घ्या आई.
बाबा आणि माझ्यासाठी थोडं तरी. बाबासुद्धा 3 दिवसापासून नाही जेवलेत आई. अशाने कसं होईल? प्लीज आई, तुम्ही आणि बाबा या घरची ऊर्जा आहात. मी बघते अज्जूचा काय प्रॉब्लेम आहे ते. पण आई बाबा तुम्ही असं उदास नका राहू ना. प्लीज जेवून घ्या ना. त्यांना समजावून ती थकून जाते, पण दोघेही काही प्रतिसाद देत नाहीत. ती रडत रडत उठून रूममध्ये जायला उभी होते. बाबा तिचा हात धरून बसवतात आणि म्हणतात, प्रिया बेटा, प्लीज तू तरी थांब. आजपर्यंत तूच या घरात भक्कम उभी राहत आली आहे. आताही आम्हाला तुझीच गरज आहे पोरी. आमच्या मुलाच्या लाईफमध्ये काय चाललंय आम्हालाच कळत नाही. प्लीज पोरी बस, सोबत जेऊ. प्रिया बसते आणि सगळे जेवण करतात. घरातील एखाद्या सदस्यामुळे घराची शांती अशी भंग होते. काय आहे ते बोलून सोडवलं पाहिजे. रात्री जेवून सगळे झोपायची तयारी करत असतात. तशीही झोप तर कुणाला लागणार नव्हती, पण तरी रात्रीचे 11 वाजत होते. प्रिया विचार करत होती, यार याचा काय प्रॉब्लेम झाला आहे. माझ्या समजण्यापलीकडे आहे. आजपर्यंत कधीच असा तो न वागणारा इतका कसा बदलून गेला. का अज्जू, असे काय घडले जे तू मला तर नाही निदान आईबाबांना तरी सांगत नाहीस? अशी कोणती प्रॉब्लेम झाली यार? अनिलला कॉल करते. ऑफिसमध्ये कशी वागणूक आहे ते विचारते. ती पटकन अज्जूच्या ऑफिसच्या HR ला कॉल करते. अनिल म्हणाला, हॅलो मॅडम, इतक्या रात्री सर्व ठीक तर आहे ना? आजकाल तर सर ही ऑफिसमध्ये येत नाहीत. ते तर ठीक आहेत ना? प्रिया म्हणाली, काही नाही, सहज केला कॉल. हो तो ठीक आहे. तू सांग कसं चाललंय डिपार्टमेंटचं काम? केली का रिक्रुटमेंट? एखादी पोस्ट असेल ना असिस्टंटची वगैरे मला सांगशील. ते ॲक्च्युली अज्जूला मी विचारणार होते, पण तो सध्या खूप व्यस्त आहे ना, आणि स्टाफची इन्फॉर्मेशन तुझ्याकडे असते ना म्हणून. अनिल म्हणाला, हो मॅडम, सांगतो तसं मी. तुम्ही सरांची आणि आपली काळजी घ्या. अजून काही मॅडम? प्रिया म्हणाली, नाही नाही, असलं की करते नंतर. आणि मला आता आठवलं म्हणून कॉल केलंय. डिस्टर्ब तर नाही ना झालं? अनिल म्हणाला, नाही हो मॅडम, उलट काही प्रॉब्लेम असेल म्हणून मीच पॅनिक झालेलो. पण कळलं आणि सुखावलो. प्रिया म्हणाली, ओके चल बाय, गुड नाईट. अनिलसुद्धा गुड नाईट मॅडम म्हणतो. प्रिया परत विचारात मग्न होते. मागील काही दिवसांपासून हा ऑफिसला गेलाच नाही. मग हा इतका वेळ जातो कुठं? काही मोठा प्रॉब्लेम आहे वाटतं. यार अज्जू बोल ना माझ्याशी. प्रियाचा काल वाजतो आणि तिची तंद्री तुटते. आणि अज्जू असेल म्हणून ती फोनवर पटकन झाप टाकते, पण फोन सस्यांकचा असतो. प्रिया म्हणाली, हो सस्यांक बोल ना, इतक्या रात्री काय झालंय, सगळं ठीक ना? सस्यांक म्हणाला, हेच मी तुला विचारणार आहे. प्रिया एक काम कर, मी ॲड्रेस सेंड करतो, त्यावर ये पटकन. लगेच निघ आणि घरी सांगू नकोस, प्लीज ये पटकन. प्रिया लगेच जायला निघते. आई बाबा रूममध्ये असल्याने जाण्यात काहीच अडचण नसते. ती पटकन स्वतःची गाडी घेते आणि निघते शशांकने दिलेल्या ॲड्रेसवर. काहीच वेळात प्रिया शशांकने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचते. तो एक रेड लाईट एरिया असतो. प्रिया लगेच शशांकला फोन लावते. प्रिया म्हणाली, हॅलो, अरे हे काय, कुठल्या ठिकाणी बोलावलंस? शशांक म्हणाला, अगं थांब, आलोच. तो सोबत 2 कॉन्स्टेबल अज्जूला घेऊन येत असतात. अज्जू पूर्ण पिऊन असतो, त्याला शुद्ध नसते. प्रिया म्हणाली, अरे याला काय झालं? हा इथे कसा? आणि इतका कधीपासून प्यायला लागला हा? अरे म्हणजे प्यायलाच कधीपासून लागला? अज्जू, ए अज्जू, इकडे बघ ना. आणि प्रिया रडत असते. शशांक म्हणाला, तू आता माझ्या घरी चल, सगळं सांगतो. बस गाडीत. मीडिया रिपोर्टर आले की अवघड होईल. चल गाडीत बस आधी. माने साहेबांना गाडीत टाका. आणि ज्याने त्या माणसाचा फेसकट सांगितलाय तो स्केच बनवून घ्या. आणि त्या सलीम शेखला उद्या सकाळपर्यंत ताब्यात घ्या. रिपोर्ट करा मला. मी आता मॅडमला घरी घेऊन जातोय. या तुम्ही. माने म्हणाला, हो सर. शशांक आणि प्रिया गाडीत बसून शशांकच्या घरी पोहोचतात. प्रियाला घाबरलेली बघून अमायरा तिला मिठीत घेते. ईशा झोपली असल्याने बोलणं आजच शक्य असतं, म्हणून ते सगळे बसतात. अमायरा कॉफी बनवून घेऊन येते. शशांक म्हणाला, प्रिया, आधी तू बाबांना कॉल करून असं सांग की अमायराला बरं नव्हतं म्हणून तिने तुला बोलवून घेतलंय. तू सकाळी घरी येशील, उगाच ते काळजी करतील. आताच कॉल कर आणि सांगून दे. प्रिया बाबांना कॉल करते आणि म्हणते, हॅलो बाबा, ते आज रात्री मला अमायराचा कॉल आलेला होता, तर मी इकडे आलेय. मी उद्या सकाळी येते बाबा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? अज्जू माझ्यासोबत इकडे आलाय. आज मी बोलते बाबा त्याच्याशी आणि सांगते तुम्हाला, ओके? बाबा म्हणाले,
बरं झालं तुझ्यासोबत आहे तो, मी घाबरलो होतो. ठीक आहे ना बेटा अमायरा? प्रिया म्हणाली, हो बाबा, आता ती थोडी आराम करत आहे, उद्या येते मी. ओके. आई झोपल्या का बाबा? बाबा म्हणाले, हो झोपवलं तिला, झोपतच नव्हती. प्रिया म्हणाली, बरं बाबा, काळजी घ्या, मी सकाळी येते लवकर. गुड नाईट बाबा. बाबा म्हणाले, हो बेटा, तू पण काळजी घे स्वतःची आणि अज्जूची. प्रिया म्हणाली, हो बाबा, बाय. बाबासुद्धा बाय म्हणतात. प्रिया म्हणाली, सांगितलं ते अज्जूची काळजी करत होते. सस्यांक म्हणाला, तुझ्यात आणि अज्जूत सर्व ठीक आहे ना प्रिया? प्रिया म्हणाली, हो म्हणजे तुम्ही आल्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत तर सर्व ठीकच होतं. नंतर माहिती नाही का पण चिडचिड आणि कमी बोलणं होऊ लागलं. पण हा तिथं आहे हे कसं माहिती झालं तुला? सस्यांक म्हणाला, आज त्या एरियात रेड पडणार होती आणि म्हणून आमची एक तुकडी तिथे पोहोचली. तर अज्जू आम्हाला बाहेर ओट्यावर पिऊन दिसला. सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही तो अज्जू असेल. नंतर मग जवळ जाऊन समजले. तिथे विचारणा केली असता काहींनी सांगितलं हा एका व्यक्तीसोबत तिथे पोहोचला होता. काहींनी त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सांगितले आणि मी ओळखलं तो सलीम शेखच होता. त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यानेच अज्जू इथे फसावा म्हणून आणून टाकले असेल. तुझ्याशी बदला म्हणून असेल कदाचित. आणि एकाने सांगितले की सलीम याचे पूर्ण पैसेही घेऊन पसार झालाय. आमची एक तुकडी लावली त्याच्या मागावर. पकडण्यात येईल त्याला. मागच्या वेळी सुटला होता, यावेळी सोडणार नाही. पण अज्जूला असं काय इतकं टेन्शन की सर्व विसरून भान हरपून गेलेला तो? प्रिया म्हणाली, तेच मला समजत नाहीये, हा असं का वागतोय? सस्यांक म्हणाला, अच्छा मला एकच गोष्ट सांग, ज्या दिवसापासून हा असा वागतोय तर पहिल्यांदा तुझ्याशी तसा बोलला तेव्हा काय करत होता? प्रिया म्हणाली, वॉर्डरोबपाशी काहीतरी ठेवत होता की शोधत होता माहिती नाही, पण काहीतरी लपवत होता हे नक्की. सस्यांक म्हणाला, परफेक्ट. एक काम कर, उद्या सकाळी घरी गेलीस ना की आधी त्याचा वॉर्डरोब चेक कर, बघ काही मिळतंय का. ओके? प्रिया म्हणाली, ओके. सस्यांक झोपायला निघून जातो. अमैरा तिच्या स्वीटूजवळ जाऊन बसते. अमैरा म्हणाली, डू नॉट वरी स्वीटू, सस्यांक विल हेल्प यू आऊट. अम्मू प्रियाला मिठीत घेत शांत करते. प्रिया अज्जूची अशी अवस्था बघवत नाही. अमैरा म्हणाली, हे बेबी डोंट क्राय, मेरा बच्चा, यू आर स्ट्रॉंग, डोंट क्राय. ओके? वी आल विथ यू सोना. दोघेही खूप रडतात आणि काही वेळाने रडणं थांबवतात. अमैरा म्हणाली, अज्जू ऑफिसमध्ये येत नसल्याचे कारण मी तुला विचारायला हवे होते ग, पण मला वाटलं तुम्ही कुठे बाहेर गेला असाल सुट्ट्या घेऊन, म्हणून मी विचारलेच नाही. स्वीटू, यार तुझ्या लाईफमधले आम्ही पार्ट नाहीच आहोत असंच वाटतं मला. स्वतः सगळे प्रॉब्लेम हँडल करण्याच्या नादात स्वतःला इतका त्रास करून घेतेस. मी कुणीच नाही का ग तुझी? प्रिया म्हणाली, नाही ग यामी, असं नाही. मला वाटलं नेहमीसारखाच त्याला असेल कुठला प्रॉब्लेम म्हणून मीच नाही सांगितलं. थोड्या गोष्टीसाठी तुला कशाला त्रास म्हणून नाही सांगितलं मी. अमैरा म्हणाली, यार तुझ्या हक्काचे आहोत ग, कधीही फक्त आवाज देऊन तर बघ यार. आमच्या स्वीटूला असं नाही बघवत ग. मी श्रेयसला अजून नाही सांगितलं आणि सांगणारही नाही आहे. तो येऊन घर डोक्यावर घेईल माहिती आहे ना. त्याच्या स्वीटू दिदूला काही झालं तर कसा करतो तो? प्रिया म्हणाली, हो ना यार, इतके सगळे लोक माझ्या सुखदुःखात सोबत आहेत, अजून काही नकोय मला. अमैरा म्हणाली, चल बेबी तू आराम कर, मी तुला ब्लँकेट देते पांघरून. ओके स्वीटू? प्रिया म्हणाली, अमैरा प्रियाला मिठीत घेत कपाळावर एक किस करून काळजी घे सांगते आणि ब्लँकेट पांघरून देते आणि ती रूममध्ये जाते. शशांक काहीतरी विचारात असतो. अमैरा म्हणाली, काय विचार करतोय, झोपला नाहीस अजून? शशांक म्हणाला, अगं अम्मो बघ ना यार, इतके सगळे प्रॉब्लेम सहन करूनही त्या बिचारीला अजून किती प्रॉब्लेम सफर करायचेत काय माहिती यार. वाईट वाटतं ग, इतकी चांगली मेहनत घेणारी मुलगी आणि तिची पर्सनल लाईफ इतकी कशी बिघडत चालली आहे. ऐक ना अम्मो, तिला काहीही गरज लागली ना आपण तयार असू. ओके? अमैरा म्हणाली, माझे शब्द हेरलेस, मी तिला हेच सांगून आले, तू नको काळजी करू, मी आहे काळजी घ्यायला तिची. तू त्या सलीम शेखला बघ, का केलं त्याने असं? शशांक म्हणाला, काही नाही, फक्त प्रियाची बदनामी म्हणून. ती इतक्या मोठ्या पदावर आहे ना, मग जर तिने मीडिया असला असता तर त्यांनी काय छापली असती उद्याची हेडिंग,
एक IAS का पती रेड लाईट एरिया में, त्यांना काहीच नसते पडली कुणाचे सेल्फ रेस्पेक्टची, काहीही करतात TRPसाठी. मूर्ख. आजकाल तर मुद्देच नाहीत न्यूज चॅनलजवळ. अमायरा म्हणाली, मग ते तिथे पोचले कसे नाहीत? ससेंग म्हणाला, मीच त्यांना फिरवलं. मला जसा अज्जू तिथे दिसला, मी न्यूज रिपोर्टर जो की माझा मित्र आहे त्याला न्यूज फेक आहे असं सांगितलं. म्हणून तरीही माहिती नाही कुणी इन्फॉर्म केलं. आम्ही निघाल्यावर मानेंचा मला काल आलेला, तिथे मीडिया घुसलाय. अंडर कंट्रोल करायला जास्त फोर्स लागू शकते. बहुतेक न्यूजवाल्यांना ज्याने ही माहिती दिली त्यानेच सांगितलं की तिथे कुठल्या तरी मोठ्या ऑफिसरचा नवरा असण्याची शक्यता आहे. कारण नंतर मी न्यूज बघितली त्यात ते म्हणत होते. इनफॅक्ट हेडिंगच अशी होती, IAS हजबंड टू रेड लाईट एरिया. सांग, असे असतात न्यूजवाले. पण सुदैवाने मी आधीच अज्जूला माझ्या गाडीत ठेवून घेतले आणि आम्ही वेळ न घालवता निघालो. अमायरा म्हणाली, थँक्यू यार ॲमिस, आज माझी जीवाभावाच्या बहिणीचं घर वाचवलंस तू. ससेंग म्हणाला, ए मेरा बच्चा, तिला आणि अज्जूला काहीही होणार नाही, प्रॉमिस. आणि आता एक क्यूट स्माईल दे. अमायरा स्माईल देते. ती त्याला लाजिरवाणी हसून दाखवते आणि तो फ्लॅट. लग्नाच्या 4 वर्षांनी सुद्धा इतकं प्रेम मानलं. नंतर दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी जातात. प्रिया रात्रभर अज्जूकडेच बघत विचार करते. प्रिया म्हणाली, काय लपवतो यार तू? किती टेन्शन घेतलंस की कुणी त्याला त्या रेड लाईट एरियामध्ये नेऊन सोडलं आणि तुला होशच नाही. कुणी इतकी दारू पाजली आणि तुला होशच नव्हता. का रे असा वागतोस? सांगशील ना प्लीज यार. म्हणून मी कुणाला माझ्यात अडकवण्याच्या नादात पडत नव्हती. तुझ्यात अडकली आहे यार मी. असं नको वागूस, दुखतंय मला. ती रात्र खूप रडण्यात जाते तिची. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.